जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत पूर नियंत्रणासाठी 592 कोटी रुपयांचा प्रकल्प सांगलीत राबवला जातोय। याबाबत येथील नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल। यात आमदार खासदारांना देखील विश्वासात घेतलं जाईल असे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले। महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांच्या मागणीनुसार MRDPच्या 592 कोटींच्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी विशेष सभा झाली। यावेळी अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावरून सभेत गदारोळ झाला। यानंतर क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, आयुक्त संचिता महापात्र, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती। क्षीरसागर म्हणाले, 2005 आणि 2019च्या महापुरानंतर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना त्रास झाला। हजारो कोटींचं नुकसान झालं। दुभती, जनावरे, घरे, वाहने, जमिनींचे नुकसान झालं। त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं ठरवलं। उपाययोजनेसाठी 2 टप्प्यात कार्यक्रम राबवला जाणार आहे। MRDPचे काम सुरू असताना लोकांना त्रास होऊ नये, गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींचं म्हणणं विचारात घेतलं जाईल। मित्राच्या सांगण्यावरून प्रायमूव्ह कंपनीने काम केले। यात काही त्रुटी राहिली असतील तर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांचं मत देखील विचारात घेतलं जाईल। नगरसेवकांच्या सूचनांनुसार काही बदल केले जातील। यात नगरसेवकांचा योग्य सन्मान राखला जाईल। नाही बघा, आता या काही टेक्निकल गोष्टी हा मोठा प्रोजेक्ट आहे, थोड्याफार चालत राहणार। काही गोष्टी अशा चुकून राहिल्या असेल तर ते केलं जाणार। त्याचे अधिकार सन्माननीय कलेक्टर महोदयांना आहेत, सन्माननीय आयुक्त महोदयांना आहेत। आणि हा प्रायव्हेट प्रोजेक्ट नाही आहे, हा सरकारचा प्रोजेक्ट आहे। हा प्रकल्प जो आहे हा लोकांच्या हितासाठी केलेला प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळं विकसक जरी काहीतरी करत असेल तर लोकांसाठी करतो, तो स्वतः विकण्यासाठी काही करत नाही आहे। थोड्याफार त्रुटी राहू शकतात, आपण त्या सगळ्या गोष्टींची दखल घेणार आहोत। आपल्याला देखील मी मीडियाला आव्हान करतो की आपण देखील यामध्ये सहकार्य करून असं काही राहिलं असेल तर आपण निदर्शनास आणा। चुकीचं काही करायचं नाही आपल्याला। प्रशासक काळात निविदा मंजूर झाली, पण आता जर मान्यतेचा विषय महापालिकेच्या समोर आता ती विशेष सभा पण घेतली, तो स्थायी समितीकडे यावा असं सगळ्या सदस्यांचं म्हणणं आहे। मी परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की सर्वांचा मान सन्मान ठेवून सांगतो की हा प्रकल्प जो आहे हा मित्रा या संस्थेचा प्रकल्प आहे। मित्रा ही स्टेट नीती म्हणजे नीती आयोग म्हणून मित्राला ओळखलं जातं। या ठिकाणी हा जो निधी जो आहे हा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आलेला निधी आहे आणि याचं हा UD डिपार्टमेंटच्या माध्यमातून निधी आलेला नाही आहे। आता त्या वादात मी जास्त जात न बसता या ठिकाणी आपलं काम होतंय हे महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये प्रयत्न करत आहोत। असं म्हणणं आहे की अधिनियम, महापालिकेचा अधिनियम 73 डावलण्यात आलेला आहे। म्हणजे आयुक्तांना अधिकार नसताना त्यांनी 25 लाखापेक्षा जास्त कामं ते घ्यायला लागले त्यांच्या अधिकारात। त्या अधिनियमात असं एक त्यांना अधिकारच नाही। कुठलंही काम यामध्ये बेकायदेशीर आम्ही करणार नाही आहोत। मी परत एकदा आपल्याला सांगतो की एवढा मोठा प्रकल्प राबवत असताना काही त्रुटी राहिल्या असलेली मी मान्य करतो। या त्रुटी परिपूर्ण करूनच हा आपण काम पूर्ण करणार आहोत। आणि विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की सत्तेतले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी टक्केवारी घेतली का, असं त्यांनी आरोप केला होता। यावर महापौरांनी म्हणे की शिवसेनेचा जो एकमेव नगरसेवक आहे त्यांना म्हटले की क्षीरसागरांनी याच्यावरती टक्केवारी घेतली का, असं त्यांनी महापौरांनी त्याला विचारलं। मी हा प्रकल्प चांगला व्हावा यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कोण काय म्हणायचं आणि काय म्हणायचं हा लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। मी एवढंच सांगेन की हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सांगलीकर माझं नाव निश्चित काढतील। सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सक्षम नेते या जिल्ह्याचे आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महायुतीचं काम सुरू आहे। दोन्ही आमदार हे महायुतीचे या ठिकाणी आहेत। खासदारांचा देखील मान सन्मान यामध्ये ठेवला जाईल आणि महायुतीची सत्ता या सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर आहे। संपूर्णतः सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांना आश्वासित करून सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यातून जे काही गैरसमज आहेत ते मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री आहे। ते असं असताना सर्व प्रक्रिया, सर्व कायदेशीर सोपास्कार पूर्ण करूनच हा प्रकल्प आम्ही करतोय आणि त्यामुळे असं कुणी मनात काही चुकीचं बाळगायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। लोकप्रतिनिधी हा
निश्चितपणे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सगळे जे काही काम चाललेलं असेल त्यांच्या माध्यमातून चालतं. सांगलीची जनरल बॉडी असो का देशाची संसद असो किंवा राज्याची विधानसभा असो, शेवटी त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यात चर्चा होत असते, विकास होत असतो, काही कायदे होत असतात आणि त्यामुळे त्यांचा मान सन्मान त्यांचं ऐकूनच आपल्याला पुढे जावं लागेल. या प्रोजेक्टमध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर हजारो कोटींचं होणारं नुकसान टळणार आहे, जे 2019ला आणि 21ला झालं. आता डिटेल बोलायचं गेलं तर मला 2 तास लागतील, त्यात काय काय काम आहेत. पण निश्चितपणे या ठिकाणी सांगली बदललेलं आपल्याला दिसेल. म्हणजे आपलं जे काय आपल्यावर आलेलं संकट आहे ते संकट पण दूर होईल आणि सांगलीचं एक चांगलं सुशोभीकरण आपल्याला झालेलं दिसेल.